मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये एक्सप्लोर करणार आहोत कोकणातील मालवण येथील प्रसिद्ध असलेले सुनामी आयलंड. देवबाग येथील कर्ली खाडीच्या मुखाशी असलेले सुनामी आयलंड हे एक जलपर्यटनाचे प्रमुख ठिकाण आहे. तेथे आपल्याला काय काय बघायला मिळते याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया. तारकर्लीच्या बंदर जेट्टीवर आल्यावर येथे आपल्याला गाड्या पार्किंगसाठी असलेली मोठी जागा बघायला मिळते. या बंदर जेट्टीवर आल्यावर तेथे समोरच आपल्याला बुकिंग ऑफिस बघायला मिळते. येथे अनेक प्रकारच्या वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटीज तसेच पॅरासेलिंग देखील उपलब्ध आहे. येथेच बुकिंग ऑफिसच्या उजव्या बाजूलाच एका बोर्डवर येथील सर्व पिकनिक पॉइंट दाखवलेले आहेत. येथूनच आपल्याला बोटने सुनामी आयलंड येथे जावे लागते. येथेच फिश स्पा देखील उपलब्ध आहे. या फिश स्पा शॉपच्या समोरच फिश स्पाचे बेनिफिट लिहिलेले आहेत. या फिश स्पाच्या टँक मध्ये बरेचसे छोटे छोटे मासे आहेत. हे कोकणातील सुनामी आयलंड पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक येत असतात. मित्रांनो, ही सुनामी आयलंड मधून पर्यटकांना घेऊन बोट येत आहे. अशाच प्रकारच्या बोट मधून आपल्याला सुनामी आयलंड मध्ये नेले जाते. या बोट मधून सुनामी आयलंड कडे जाण्यासाठी प्रत्येकी 300 रुपये घेतले जातात. या तारकर्लीच्या बंदर जेटीवर बऱ्याचशा बोटी लागलेल्या असतात. काही वेळाने आम्ही बुक केलेली ब्रह्मांड नायक नावाची बोट आम्हाला नेण्यासाठी जेट्टीवर येते. या बोट मधून एकाच वेळी 10 ते 15 लोकांना नेता येते. बोटीमध्ये सर्वजण बसल्यानंतर ही बोट आपल्याला घेऊन सुनामी आयलंड कडे निघते. मित्रांनो, ही आमची मालवण मधील सुनामी आयलंड ट्रिपची टीम आहे. येथून बोट मधून जाताना आपल्याला सुंदर नजारे बघायला मिळतात. येथील कर्ली नदीचे पाणी अतिशय स्वच्छ आणि निळे असते. येथे हॉटेल सारख्या बोट देखील उपलब्ध आहेत. येथे कर्ली नदीच्या किनाऱ्यावर हॉटेल सारखी बोट म्हणजेच तरंगते निवासस्थानाची सोय देखील उपलब्ध आहे. त्यातील रूम मधून थेट खाडीचा सुंदर किनारा आणि नैसर्गिक दृश्य दिसतात. येथून जाताना देवबाग येथे कर्ली नदीच्या किनाऱ्यावर अनेक बोटी लागलेल्या दिसतात. देवबाग मधून देखील आपल्याला बोटीने सुनामी आयलंड कडे जाता येते.
सुनामी आयलंड मध्ये पोहोचण्यासाठी तारकर्ली मधून बोटीने अंदाजे 20 ते 25 मिनिटे लागतात. येथे हाऊस बोट सफारी देखील उपलब्ध आहे. या हाऊस बोटचे एका कपलचे एका दिवसाचे भाडे 15,000 रुपये आहे. या हाऊस बोट मध्ये आरामदायक खोल्या असून आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर पाहण्यासाठी डेक एरिया देखील आहे. येथून जाताना आपल्याला कर्ली नदीत छोटे छोटे तयार झालेले बेट बघायला मिळतात. या बेटांवर आपल्याला कांदळवन देखील बघायला मिळतात. या कर्ली नदीच्या किनाऱ्यावर देखील आपल्याला हिरवीगार कांदळवने बघायला मिळतात. येथेच आपल्याला कोकणात सर्वात प्रसिद्ध असलेला देवबाग बीच देखील बघायला मिळतो. देवबाग बीचच्या समोरच आपल्याला संगम पॉइंट बघायला मिळतो. येथेच कर्ली नदी अरबी समुद्राला मिळते. संगम पॉइंट बघून झाल्यानंतर आमची बोट आम्हाला घेऊन सुनामी आयलंड कडे निघते. येथील खाडीचा आणि नारळी फोपलींच्या झाडीचा परिसर मिनी केरळ सारखा भासतो. थोड्याच वेळाने आमची बोट आम्हाला घेऊन सुनामी आयलंड कडे पोहोचते. या आयलंडवर आपल्याला पर्यटकांना घेऊन आलेल्या अनेक बोटी बघायला मिळतात. भरतीच्या वेळी या आयलंडवर कमरेपर्यंत पाणी होते. तसेच ओहोटीच्या वेळी हा आयलंड आपल्याला स्पष्ट बघायला मिळतो. या आयलंडवर आपल्याला अशा प्रकारचे अनेक स्टॉल बघायला मिळतात. या स्टॉल मध्ये चहा, नाश्ता आणि जेवण देखील उपलब्ध असते. या सुनामी आयलंडचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी येथे लाखो पर्यटक येत असतात. हा सुनामी आयलंड वॉटर स्पोर्ट्स साठी खूप प्रसिद्ध आहे. येथे जेटस्की राईड, बनाना राईड, बंपर राईड, कयाकिंग अशा प्रकारच्या अनेक वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटीज उपलब्ध आहेत. येथे आपल्याला प्रत्येकी 200 रुपयामध्ये कयाकिंग राईडचा आनंद घेता येतो. कयाकिंग राईड हा एक अतिशय लोकप्रिय आणि शांत अनुभव आहे. तर चला या सुनामी आयलंडवर आपण आपल्या मित्रांसोबत पोहण्याचा आनंद घेऊया. पाणी नको ना.
माझ्याकडे मी जात हे दाखव, हातबीत दाखव. त्यांच्या जरा हातात दे. इकडे इकडे मी हात बीत दाखव. तो मस्त करेल इकडे. हा घे चालू केली. या सुनामी आयलंडवर येण्याचा उत्तम काळ ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा आहे. ऑक्टोबर ते फेब्रुवारी या कालावधीमध्ये येथे सुनामी आयलंडचा आनंद घेण्यासाठी भरपूर पर्यटक येत असतात. या सुनामी आयलंडला भेट देऊन येथे खूप मजा केल्यानंतर आमची बोट आम्हाला घेऊन तारकर्ली बंदर जेटीकडे निघते. येथून जाताना कयाकिंग राईडचा आनंद घेत असलेले पर्यटक आपल्याला दिसतात. येथून जाताना कर्ली नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या नारळीच्या झाडांच्या बागा बघायला मिळतात. तर चला आपल्या बोटीचा प्रवास 360 कॅमेऱ्यातून कसा दिसतो ते पाहूया. खाली नारळाच्या बागा, त्याच्यावरती हापूस आपल्या पोपळी आणि कांदवाच्या बागा, आणि वरती डोंगरावरती हे सगळी झाडं दिसत आहेत. ही सगळी हापूस आंब्याची बागा आहे. हे सगळी हापूस आंब्याची. थोड्याच वेळाने ही बोट आम्हाला घेऊन तारकर्ली बंदर जेट्टी जवळ येऊन पोहोचते. येथे देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात नारळींची झाडे बघायला मिळतात. ही तारकर्ली बंदर जेट्टी तारकर्ली वॉटर स्पोर्ट पॉइंट या नावाने देखील ओळखली जाते. या तारकर्लीच्या बंदर जेटीवर पोहोचल्यावर इथेच आपला सुनामी आयलंडचा प्रवास पूर्ण होतो.